नव्या वक्फ सुधारणा कायद्यातील 2 तरतुदींना सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली। मात्र या वक्फ सुधारणा कायद्यावर स्थगिती देण्यास नकार दिला। वक्फ संशोधन विधेयक संसदेत मंजूर करून त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यावर आता या संदर्भात न्यायालयीन लढ्याला सुरुवात झाली। केंद्र सरकारला या प्रकरणी उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली। मुस्लिमेतर सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती होणार नाही आणि वक्फ अंतर्गत नोंदणी झालेल्या मालमत्ता डिनोटिफाय होणार नाहीत असं आश्वासन सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारनं दिलं आहे। पुढच्या तारखेपर्यंत नॉन मुस्लिम मेंबर्सना वक्फ काउन्सिलवर केंद्र सरकारने आश्वासित केलंय की ते करणार नाही, त्यांना नॉमिनेशन करणार नाही आणि कुठलीही प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यावर कारवाई करणार नाही। कारण नवीन ऍक्ट प्रमाणे कलेक्टर कुठल्याही प्रॉपर्टीला म्हणू शकतो नाही आता पब्लिकला या प्रॉपर्टीची गरज आहे आणि आता आम्ही वक्फ मधून काढून घेणार आहे, त्याच्यावर कारवाई सुरू करू शकतो। या 2 मेन पॉइंटवर सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारने आश्वासित केलेलं आहे, त्यामुळे कुठलीही अंतरिम स्थगिती कोर्टाने दिलेली नाहीये। तर वक्फ सुधारणा कायद्यातील 2 तरतुदींना स्थगिती देताना सुप्रीम कोर्ट काय म्हणाला आपण पाहूया। नव्या वक्फ संपूर्ण कायद्याला स्थगिती नाही। नव्या वक्फ कायद्यातल्या 2 कलमांना तरतुदींना स्थगिती देत आहोत। वक्फच्या नोंदणीकृत किंवा नोंदणी नसलेल्या मालमत्तांवर कोणताही निर्णय नको। वक्फची कोणतीही मालमत्तांची असो त्यात पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थेच ठेवा। वक्फ बोर्डावर नव्यानं नियुक्त्या नको, वक्फ परिषदेचीही निर्मिती नको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।